प्रति त्यांचं समर्पण आहे आणि मला विश्वास आहे की आता माननीय मोदीजींच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांना पूर्ण मदत त्या करतील, तशी चर्चा देखील त्यांच्याशी माझी झालेली आहे आणि त्यांनी मला आश्वस्तही केलं आहे की सगळी क्षमता हा उमेदवार निवडून आणण्याकरता त्या लावतील। इंडिया आघाडीला कुठेतरी मतदानाची जी टक्केवारी घसरली आहे त्याचा धसका त्यांनी घेतलेला दिसतोय आणि निवडणूक आयुक्तांची ते भेट घेत आहेत आणि आकडेवारी लवकर जाहीर करावी अशी चिंता त्यांना लागली। काय झालं की आत्तापर्यंत ते आपल्या पराभवाचं खापर हे EVMवर फोडायचे, पण आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर EVMवर खापर फोडता येत नाही हे लक्षात आल्यानंतर आता पराभवाचं खापर कोणावर फोडायचं याकरता नवीन बहाणे शोधण्याचा प्रयत्न चाललेला आणि त्यातलाच एक भाग म्हणून ते भेटतात। ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख नाशिकचे त्यांच्यावरती तडीपारीची नोटीस त्यांना पाठवली गेली आहे, कुठेतरी मला प्रचारापासून वंचित ठेवायचं आहे आणि मला याची कल्पना नाही, मला कल्पना नाही। अजित पवार शिर्डीमध्ये आहेत सध्या देवेंद्र फडणवीस आणि स्नेहलता कोल्हे यांची त्यांनी भेट घेतली, त्यामुळे आता महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये शेवटचे 2 दिवस स्नेहलता कोल्हे या देखील सहभागी होतील असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं।